नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टेस्ट क्रमांक 7 पाहत आहोत आणि या 7 मध्ये मराठीचा भाग आपण पाहत आहोत। बघा, त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुले बहरली होती या वाक्यातील विशेषण ओळखा। आता विशेषण म्हणजे काय असतं तर नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला आपण विशेषण म्हणतो। आता याच्यामध्ये नाम कोणती आहेत तर बाग हे एक नाम आहे, फुले हे एक नाम आहे। तर ही बाग कशी आहे तर बाग आहे हिरवीगार, फुले कशी आहेत तर सुगंधी आहेत, रंगीत आहेत। त्यामुळे हिरवीगार, रंगीत आणि सुगंधी ही तीनही काय आहेत, ही तीनही विशेषण आहेत। ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे। आणखीन काय तर बहरली होती, बहरली होती काय आहे तर क्रियापद आहे। ठीक आहे, क्रियापद आहे। तर त्याच्या काय आहे, त्याच्या आहे सर्वनाम। ठीक आहे, त्याच्या सर्वनाम आहे। आणि काय आहे, आणि आहे उभयान्वयी अव्यय। आणि नाम कोणती तर बाग आहे आणि फुलं आहेत। ही दोघं कोण आहेत तर ही दोघं नामे आहेत। ही दोघं कोण आहेत, ही दोघं आहेत नामे, ही दोघं नामे आहेत। ठीक आहे, हे सगळे काय शब्दांच्या वेगवेगळ्या जाती। रजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर रजत म्हणजेच काय तर रौप्य, ज्याला आपण सिल्वर म्हणतो तर ते रजत पदक म्हणजे काय रौप्य पदक। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला समानार्थी शब्द परीक्षेमध्ये गॅरंटीने येणारच आहेत। तर कोणते शब्द पाठांतर करून ठेवायचे किंवा कोणते समानार्थी शब्द तुम्हाला पाठांतर करायचे तर एक लक्षात ठेवा, सगळ्यात आधी तुम्ही हे पाठ करून घ्या आणि मग तुम्हाला दुसरे कोणते करायचे ते करा। सूर्य करा, चंद्र करा, आकाश करायचंय, आणखी नभ म्हणजे तेच झालं। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नदी करायची आहे। ठीक आहे, नदी झाली। त्याच्यानंतर तुम्हाला तलाव करायचंय, सूर्य आणि चंद्र झालं। तुम्हाला तारे जे आहेत तारे ते करायचे। ठीक आहे, आता कुठे तर प्राणी, पक्षी आणि देव इतके तुम्हाला करायचे आहेत। सूर्य झालं, चंद्र झालं, तारे झालं, आकाश, नदी, तलाव यांचे समानार्थी शब्द आधी करायचे। याच्यानंतर वृक्ष असेल, माकड असेल, तुमचा घोडा असेल, साप असेल, ठीक आहे, महादेव असेल, इंद्र असेल, पार्वती असेल, विष्णू असेल, गरुड असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी कोणते मुलगा असेल आणि मुलगी, मुलगा, मुलगी आणि पृथ्वी, आपली जी पृथ्वी आहे जमीन ती। हे जे शब्द आहेत हे शब्द समानार्थी शब्द आधी पाठ करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इतर कोणते शब्द करायचे आहेत ते नंतर करायचे आहेत। आणखीन वारा आहे, सोने आहे, ठीक आहे, वारा आहे, सोने आहे, जंगल आहे, जंगल पादप जंगल आहे। आणखीन काय झालं अग्नी, अग्नी एक आहे, म्हणजे अग्नी, भूमी, वायू आणि आकाश। तर हे 4 शब्द महत्वाचे। देवांमध्ये महत्वाचे शब्द पार्वती असेल, इंद्र असेल, विष्णू असेल। त्याच्यानंतर प्राणी आणि पक्षी, ते महत्वाचे प्राणी आणि पक्षी करायचे आहेत तुम्हाला। पक्ष्यांमध्ये आणखीन एक कोणतं रे, पक्षी पण करा आणि भुंगा एक करा। ठीक आहे, तर एवढे शब्द आधी पाठ करायचे, हे शब्द आधी पाठ करायचे, यांचे समानार्थी शब्द आधी पाठ करा आणि मग नंतर तुम्हाला जे काही समानार्थी शब्द करायचे ते नंतर तुम्ही करू शकता। रजतचं काय होतं रौप्य होतं। वर्तमान काळातील वाक्य शोधा तर माझी बहीण दिल्लीला असते। ठीक आहे, सो असते हे काय आहे, माझी बहीण दिल्लीला असते, वर्तमान काळातलं वाक्य आहे। बहुधा उद्या पाऊस पडेल, उद्याची गोष्ट आपण करतोय म्हणजे भविष्यकाळ आहे। या दुकानात दुर्मिळ पुस्तके मिळत होती, होती म्हणजे काय, मिळत होती म्हणजे काय ही आधी मिळायची, आता मिळतायत का नाही, म्हणजे काय आहे तो अपूर्ण भूतकाळ आहे, काल करत होता। ठीक आहे, काल मी जेवत होतो जेव्हा तू आलीस तेव्हा। सो या दुकानात दुर्मिळ पुस्तके मिळत होती, आधी मिळत होती, म्हणून हा काय आहे अपूर्ण मागचा भूतकाळ आहे। ठीक आहे, याच्यानंतर 28 वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळाले, मिळाले काय आहे ते भूतकाळ आहे, पूर्ण भूतकाळ आहे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे ते, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे। पुढचं बघा, वाक्यातील काळ ओळखा तर घंटा झाली की मुले वर्गात जातील, वर्गात अजून गेली आहेत का नाही, जाणार आहेत म्हणजे काय आहे तो भविष्यकाळ आहे। आपल्याला अपूर्ण, पूर्ण ह्याच्यापेक्षा पण जास्त साधे साधे जे आपले वर्तमान काळ, भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल त्यांच्यातले अपूर्ण, अपूर्ण, अपूर्ण आणि पूर्ण, पूर्ण, पूर्ण हे एवढं तुम्हाला करायचं आहे, कारण याच्यावरती प्रश्न तुम्हाला एक प्रश्न येणारच आहे।
आणि समजा अपूर्ण आणि पूर्ण याच्यात जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर ते पाठ करून घ्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना, हा प्रश्न झाला, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर शिकवणारे कोण? तर शिकवणारे आहेत शिक्षक, म्हणजे वाक्याचा कर्ता. शिक्षक काय आहेत? वाक्याचा कर्ता. काय शिकवतात? तर व्याकरण शिकवतात, वाक्याचं कर्म, वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म. आणि कोणाला शिकवतात? तर विद्यार्थ्यांना शिकवतात. कोणालाचं उत्तर जे असतं ते काय असतं? आपलं अप्रत्यक्ष कर्म असतं आणि ते व्यक्तिवाचक सुद्धा असतं, लक्षात ठेवा. आणखीन एक वाक्य कोणतं आहे? तर श्रीकृष्णाने यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. देणारी कोण? यशोदा, वाक्यातला कर्ता. काय दिले? लोणी दिले, प्रत्यक्ष कर्म, वाक्यातलं कर्म. कोणाला दिले? श्रीकृष्णाला. श्रीकृष्णाला अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच काय? व्यक्तिवाचक अप्रत्यक्ष कर्म, लक्षात ठेवा ते. सो कोणाला शिकवतायत? विद्यार्थ्यांना. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर्म. मनीष, मोहन, मोहसिन एकाच वर्गात शिकतात या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या वाक्याचा प्रकार काय आहे? केवल वाक्य आहे, कारण सगळी नामं जी आहेत ही सगळी नामं, भरपूर नामं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आणि मनीष असेल, मोहन असेल, मोहसिन असेल, हे सगळे एकाच वर्गात शिकतात. शिकणे ही एकच क्रिया आहे या ठिकाणी दाखवलेली आणि त्यामुळे हे केवल वाक्य आहे. संयुक्त वाक्य म्हणजे कसं असतं? मोहन दुसरीत गेला आणि किंवा मोहन दुसरीत आहे आणि मोहसिन तिसरीत आहे, असं आणीने जोडलेलं जर वाक्य असेल, वाक्यामध्ये 2 क्रियापदं असतील, 2 स्वतंत्र वाक्य असतील आणि ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतील तर त्यांना काय म्हणायचं? संयुक्त वाक्य म्हणायचं आहे. जर वाक्य, दिलेलं वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेला असेल म्हणजे काय? कारण की, का की, म्हणून, जे, ते, जेव्हा, तेव्हा, जे, ते, जर, तर अशा संकेतबोधक, त्याच्यानंतर कारणबोधक या सगळ्या अव्ययांनी जोडलेले असतील. किंवा एवढंच लक्षात ठेवा, कारण की, म्हणून असेल, त्याच्यानंतर आपलं जर, तर असेल, जे, ते असेल, या सगळ्या अव्ययांनी ज्यावेळेस वाक्य जोडलेली असतात तेव्हा ती वाक्य मिश्र वाक्य असतात आणि त्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतो आपण? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य काय आहे? केवल वाक्य आहे. कणव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? तर कणव म्हणजे काय? तर कणव म्हणजे दया, कणव म्हणजे करुणा असेल, कणव म्हणजे कृपा असेल. सोने म्हणजे कणव नाही, काय आहे ते? कनक आहे, कनक. कनक म्हणजे सोने आहे. रमेशचा घरचा रेडिओ सकाळी उठल्यापासून चालू असतो. सो चालू असणारा कोण? तर चालू असणारा कोण रे? चालू असणारा कोण? चालू असतो. तर हे संयुक्त क्रियापद आहे. तर चालू असणारा कोण? चालू असणारा रेडिओ. आणि म्हणून इथं रमेश नाही, कर्ता वाक्याचा, तर रेडिओ वाक्याचा कर्ता आहे, कारण चालू असलेला रेडिओ आहे. आपण क्रियापदाला प्रश्न कसा विचारायचा? तर चालू असणारा कोण? चालू असणारा कोण? रेडिओ. ठीक आहे. तर रेडिओ वाक्याचा कर्ता आहे. सामूहिक शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? सामूहिक शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? सामूहिक काम करणं आणि वैयक्तिक काम करणं. सो वैयक्तिक त्याचा विरुद्ध शब्द आहे. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते तो कुठला समास असतो? द्विगु समास असतो. द्वंद्व समासमध्ये आपण बघितलं, आई वडील असेल, पाप पुण्य असेल, राम लक्ष्मण असेल, भाजीपाला असेल, पान तंबाखू असेल, जे काही आणखीन पान सुपारी असेल, तर ते सगळे शब्द द्वंद्व समासामध्ये येतात. बहुरूही म्हणजे कोण? तर लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो बहुरूही. पहिल्या पदाला दुसऱ्या पदाला महत्व नसून तिसऱ्याच पदाला महत्व असतं आणि त्याच्यावरून तिसराच अर्थ निघतो. तर असा बहुरूही समास आहे. अव्ययीभाव समास म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये पहिल्या पदाला महत्व असतं, जसं की आमरण असेल, प्रतिदिन असेल, हररोज असेल, दररोज असेल, गैरहजर असेल, असे शब्द जे आहेत असे शब्द अव्ययीभाव समासामध्ये येतात. ज्या समासात फक्त पहिल्या पदाला जास्त महत्व असते, आताच बघितलं आपण, तर तो अव्ययीभाव समास आहे. दुसऱ्या पदाला महत्व असेल तर तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समास म्हणजे काय? तर कर्मधारय समास असेल, कर्मधारय समास असेल, द्विगु समास असेल, मध्यम पदलोपी समास असेल, द्विगु समास असेल, तर हे सगळे समास या तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. पण आपल्याला या परीक्षेमध्ये इथे आपल्याला प्रकार विचारले जाणार आहेत का? तर कोणाचा कोणता प्रकार आहे? नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे की हे याच्यामध्ये येतं. आता तत्पुरुष समासामध्ये कर्मधारेची उदाहरण दिली, तर कर्मधारेचं उदाहरण काय? तर नीळकंठ घ्या, निळा असा कंठ, नीळकंठ. महादेव, महान असा देव. ठीक आहे. नर शार्दूल,
शार्दूलासारखा नर, ठीक आहे. आणखीन काय, मुख कमल, कमलासारखे मुख. ही सगळी काय आहेत, ही सगळी कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत. आणि कर्मधारय प्रकार कुणाचा आहे, तो तत्पुरुषचाच प्रकार आहे, ठीक आहे. याच्यानंतर बहुव्रीही समास, आता जसं आपण म्हणालो की लंबोदर आहे, लंब आहे उदर ज्याचे असा तो, सो लंबोदर बहुव्रीही समासामध्ये येतो. द्विगु समास, तर द्विगु समासामध्ये आपण बघितलं की जर संख्या विशेषण आलं तर तो द्विगु समास असतो. त्रिभुवन असेल, पंचवटी असेल, आणखीन पंचनद्या असतील, आणखीन काय बरं, नवरात्री असेल, चातुर्मास असेल, ते सगळं द्विगु समासामध्ये येतं. आज्ञार्थी वाक्य ओळखा. आज्ञार्थीमध्ये आज्ञा पण येते, प्रार्थना येते, विनंती येते, ह्या सगळं आज्ञार्थीमध्येच येतात. सो देवा मला माफ कर, काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आपण एकमेकांची मदत करावी, व ने जर वाक्याचा शेवट होत असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो रे, तर विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य त्याच्यामधून काळ कळतो आपल्याला, ते कोणतं असतं, सांगा कोणतं असतं ते. कृश या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता, तर कृश म्हणजे काय, एकदम बारीक झालेला, सडपातळ झालेला. त्याच्या विरुद्ध काय, स्थूल, त्याच्या विरुद्ध स्थूल. सूर्य शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही, सविता आहे, आदित्य आहे, प्रभाकर आहे, ठीक आहे, मित्र आहे. सो हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. मगाशी पण वरती सांगितलंय, त्या शब्द लिहून घ्या आणि ते समानार्थी शब्द पहिले पाठ करा. त्याच्यामध्ये झाड आणि वेल राहिली असेल तर करून घ्या. त्याच्यामध्ये झाड आणि वेल, झाड दिलं होतं का, हा वृक्ष दिलाय, आणि वेल एक आहे, वेल, वेल असते ना ती झाडांची, ती वेल, तर तो एक शब्द करून घ्या. मीना भाजीपाला आणायला गेली. वाक्यातील सामासिक शब्द कोणता, तो भाजीपाला, भाजीपाला वगैरे. कोणता समास आहे, कोणता समास आहे, तर द्वंद्व समास आहे, द्वंद्व समास. कणा ही कविता कोणी लिहिली आहे, तर वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिलेली आहे. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला की येणारं उत्तर म्हणजे काय असतं, कर्म असतं. आणि कोणाला कर्मच असतं, पण कायचं प्रत्यक्ष कर्म असतं आणि कोणालाचं अप्रत्यक्ष कर्म असतं. क्रियाविशेषण काय असतं, क्रिया कशी घडलेली आहे, क्रियेची माहिती दाखवणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण असतो. महानुभव पंतांच्या ग्रंथाचे नाव काय, तर लीळा चरित्र नाव आहे त्यांचं. ऋणमुक्त म्हणजे काय, ऋणातून मुक्त, ऊन हून हा प्रत्यय त्या ठिकाणी आहे. पंचमी त्याची विभक्ती आहे. साठी असेल तर चतुर्थी असते. ला स ला नाते, ला असेल तर काय द्वितीय असते, आणि चा असेल तर काय असतं, षष्ठी असते, षष्ठी. आई मुलाला भरतकाम शिकवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा, तर काय आहे, शिकवते. द्विकर्मक क्रियापद आहे ते, द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, की ज्या वाक्यामध्ये दोन कर्म आलेली आहेत. आता इथे बघा, शिकवणारी कोण, आई, वाक्याचा कर्ता. काय शिकवते, भरतकाम शिकवते, वाक्याचं कर्म, प्रत्यक्ष कर्म, ठीक आहे. आणि कोणाला शिकवते, तर मुलांना शिकवते, कोणालाचं उत्तर अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे कायचं उत्तर कर्म, कोणालाचं उत्तर कर्म, आणि ही दोन कर्म, म्हणून हे द्विकर्मक क्रियापद आहे. अकर्मक क्रियापद ज्याच्यामध्ये कर्म नसतं, सकर्मक मध्ये कर्म आहे. उभयविध क्रियापद आता कोणती, तर आठव असेल, स्मर असेल, विसर असेल, मोड असेल, काप असेल, आणखीन उघड असेल, ठीक आहे, झाले सगळे. सो अजून एक दोन असतील याच्यामध्ये. सो हे जे आहेत हे उभयविध क्रियापद असतात. बऱ्याच वेळा ही सकर्मक म्हणून पण येतात आणि बऱ्याच वेळा ही अकर्मक म्हणून सुद्धा येतात. आता वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही याच्यावरती ही उभयविध क्रियापद ठरत असतात. लक्षात ठेवा, हीच क्रियापद अकर्मक म्हणून आणि सकर्मक म्हणून अशी दोन्ही पद्धतीने वाक्यामध्ये वापरली जातात. आता हा उतारा आहे दिलेला उतारा. या उतार्यात कोणत्या मराठी महिन्याचा उल्लेख आहे, तर अश्विन महिन्याचा उल्लेख आहे. अश्विन मध्ये काय असतं बरं, दसऱ्याचा सण असतो का. पाऊस या अर्थी पर्जन्य हा शब्द वापरलेला आहे. तंद्री लागणे, गाढ झोप लागणे. लेखक पडवीवर रिकामा बसला होता कारण पावसामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द ढग. आता इथं बघा, काही मी तुम्हाला जे वरती शब्द सांगितले त्यांचे मी समानार्थी शब्द दिले तिथे. मेघ, नदी, तलाव आणि समुद्र अतिशय महत्वाचे शब्द हे आहेत. याच्यातलेच तुम्हाला शब्द परीक्षेमध्ये दिसणार आहेत. सो हे पाठ पाहिजे. मेघाचा जलद आहे म्हणजे जल देणारा. पयोधर आहे, अभ्र आहे, अंबुद आहे, अंबू म्हणजे पाणी आणि पाणी देणारा अंबुद. आणि घन, घन आपल्याला माहिती आहे घन निळा. सो घन निळा म्हणजे काय आहे, मेघ आहे. नदीचे शब्द बघा, आपगा आहे, तटिनी आहे, सरिता आहे, तरंगिनी आहे.
अबगा, तटिनी, सरिता, तरंगिणी हे नदीसाठीचे समानार्थी शब्द आहेत. तलाव, तलावाचं सारस आहे. तटाक आहे आणि कासार आहे. सारस बाग, सो बागेत आहे तलाव म्हणून सारस बाग असं तिचं नाव आहे. सो सारस म्हणजे काय, तलाव. तटाक म्हणजे पण तलाव. कासार म्हणजे सुद्धा तलावाचे शब्द महत्वाचे आहेत. सागर म्हणजे बघा किंवा समुद्र म्हणजे बघा, समुद्र म्हणजे सिंधू आहे, रत्नाकर आहे, अंबुधी आहे, जलधी आहे, अर्णव आहे, पयोधी आहे. शब्द महत्वाचे आहेत. सिंधू, रत्नाकर, पयोधी, जलधी, अंबुधी आणि अर्णव. तर अर्णव सुद्धा, अर्णव म्हणजे काय आहे तर समुद्र आहे. हे शब्द पाठ करून घ्यायचे आहे. ठीक आहे, इथपर्यंत थांबूया आपण. मराठीचा आपला जे विश्लेषण आहे हे संपूर्ण झालेलं आहे.